आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस रात्री उशिरा गिरगाव चौपाटीवर बाप्पा आमचा स्ट्राइक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त, तर सर्वांना सद्बुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना। इंग्रजाप्रमाणे काँग्रेसला गणेशोत्सव खटकतो, मी गणपतीच्या पूजेला गेलेलो, काहींना खटकलं, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला मोदींचं उत्तर। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही, मॅजिक आकडा गाठावा लागतो, अजित पवारांचं वक्तव्य। पुढच्या वर्षी वर्षा बंगल्यावर अजित पवारच गणरायाची पूजा करतील, दादा मुख्यमंत्री व्हावे हेच स्वप्न असल्याचं मिटकरींचं विधान। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील, आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार, गिरीश महाजनांचं मोठं विधान। देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, फडणवीस महाराष्ट्रातील समाजाचे कैवारी, बीडमधील गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचं भाकीत। महायुतीचं जागा वाटपाचं काम बऱ्यापैकी झालं, ज्या जागांवर मार्ग निघाला नाही त्यावर एकत्र बसून मार्ग काढू, आम्ही तिघं पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करू, अजित पवारांची माहिती। महायुतीत जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर पुढचं सरकार महायुतीचंच येणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष, निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांची ABC अशा प्रकारे वर्गीकरण, तर भाजप आणि संघाच्या बैठकीत निर्णय। स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र, या मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेनंतर दादा गट सावध, लोकसभेत सर्वात कमी स्ट्राइक रेट असल्यानं अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष। शिंदेंचा स्ट्राइक रेट मोदी आणि शहांमुळे, स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढा, संजय राऊतांचा शिंदे अजित पवारांना आव्हान। महाविकास आघाडीचं 3 दिवसात जागा वाटप ठरेल, चर्चेनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला बाहेर येईल, जिंकेल त्याची जागा हाच आमचा फॉर्म्युला, संजय राऊतांचं वक्तव्य। राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये ही माझी भूमिका, निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेवर अजित पवारांचं भाष्य। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज आमदारांची बैठक, महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा, अजित पवारांमुळे महायुतीचं कोणतंही नुकसान झालं नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही, त्यांना युतीत घेऊ नये, राज ठाकरेंची महायुतीत आवश्यकताही नाही, रामदास आठवलेंचं विधान। काँग्रेस संपेल पण देशातील आरक्षण कधी संपणार नाही, राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करा, राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून रामदास आठवले आक्रमक। योजनेत खोडा घालणाऱ्यांना मतदार पक्का जोडा दाखवतील, लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। युती सरकारचा कारभार पाहता जनता लवकरच महायुतीच्या सरकारला निरोप देणार, बाळासाहेब थोरातांची टीका। महाविकास आघाडी केवळ 3 महिन्यांसाठी शिल्लक, पुन्हा युतीचंच सरकार येणार, वैफल्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधानं, थोरातांच्या टीकेनंतर विखे पाटलांचं प्रत्युत्तर। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही सरकारला शेवटची संधी दिली आहे, पाडापाडी झाली तर बोलायचं नाही, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा। कुणाचीही दिशाभूल करणार नाही, दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंसह मराठा समाजाला आश्वासन, तर विरोधकांनी संधी असताना देखील मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाचा वापर केला, मुख्यमंत्र्यांची टीका। सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये, सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करतंय, उपोषण मागे घ्यावं, मंत्री शंभूराज देसाईंचे जरांगेंना आव्हान। मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवणार, सीएमने भूमिका मांडली आहे, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या उपोषणावर तानाजी सावंतांनी बोलणं टाळलं, उपोषणाचा प्रश्न विचारताच तानाजी सावंतांचा काढता पाय, मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। विशेष अधिवेशन घेण्याशिवाय पर्याय नाही, कोणत्याही आमदाराला अधिवेशनाची मागणी करण्याचं धाडस झालं नाही, आमदार राजेंद्र राऊतांची मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी कायम। आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, फडणवीसांनी आरक्षण दिलं, फडणवीसांना टार्गेट केल्यास जरांगेंची सहानुभूती कमी होईल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। 8 दिवसात धनगर आरक्षणाचा विषय मिटवा, अन्यथा विधानसभेला धनगर समाज सरकारला ताकद दाखवणार, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकरांचा इशारा। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा अंतरवालीत उपोषणाचा इशारा, पोलिसांनी नवनाथ वाघमारेंना अंतरवाली सराटीत जाण्यापासून अडवलं। मला जाणीवपूर्वक उपोषण करण्यापासून रोखलं, जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निषेध, पोलिसांनी अडवल्यानंतर नवनाथ वाघमारे आक्रमक।
आम्हीही अंतरवाली सराटीत उपोषण करणार, सगळे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणाने उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंचा इशारा. 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागणार, आता मंत्रिपद मिळून काय करणार? पुढच्या मंत्रिमंडळात गोगावले पहिल्यांदा शपथ घेतील, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. खडसे मोठे नेते होते, मात्र आता त्यांचं काही राहिलं नाही, जिल्हा बँकेवरील खडसेंचं वर्चस्व कमी झालंय, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका. सुजय निर्णय घेण्यास सक्षम, योग्यच निर्णय घेणार, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर सुजय विखे पाटलांकडून संगमनेरमधून विधानसभा लढवण्याचे संकेत. गब्बरच्या नावानं कोण पत्र पाठवतंय माहित नाही, पत्र पाठवणं थांबवलं पाहिजे, काही आरोप करायचे असतील तर समोर येऊन करा. गब्बरच्या नावानं बारामतीत पत्र व्हायरल झाल्यानंतर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याच्या तयारीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते 21 सप्टेंबरला शनिवारी व्हिजन वरळी उपक्रमाचं उद्घाटन होणार. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मनसे नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीत भूमिका व्यक्त. अमित ठाकरे माहीम, भांडूप किंवा मागाठाणेपैकी एका जागेवर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. पक्षात सर्वांना थांबवण्याचे खूप प्रयत्न सुरू, समरजित घाटगेंना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, भाजपला लागलेल्या गळतीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. काल रात्री माझा मोठा अपघात झाला, मी थोडक्यात बचावलो, पुण्यात चाललंय तरी काय? पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल. दौंडच्या गणपती मिरवणुकीत वीर धवल जगदाळे यांचे भावी आमदार आशयाचे पोस्टर, अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून जगदाळेंची ओळख, दौंडमध्ये राजकीय चर्चेंना उधाण. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 2 दिवसीय जळगाव दौऱ्यावर, जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीसह वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. काल 76वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पार पडला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मंत्री धनंजय मुंडेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन, पोलीस मुख्यालयात मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकींचा उत्साह, लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. गिरगाव चौपाटी परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी, पावसातही गणेश भक्तांचा उत्साह शिगेला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरील गणपतीचं विसर्जन, शिंदेंच्या हस्ते बाप्पाची आरती, मुख्यमंत्र्यांनी ढोल वादनाचाही आनंद लुटला. अशोक चव्हाणांच्या कुटुंबाकडून लाडक्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत चव्हाण कुटुंबियांच्या बाप्पाला निरोप. जयंत पाटील यांनी गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला निरोप दिला. नवी मुंबईत गायक शंकर महादेवन यांच्या बाप्पांची थाटामाटात विसर्जन मिरवणूक, ढोलताशाच्या गजरात नाचत बाप्पाला निरोप. साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा गाण्यावर ठेका, राजपथावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत भोसले कार्यकर्त्यांसोबत फिरकले. बारामतीत विसर्जन मिरवणुकीत जय पवारांचा सहभाग, पंजाबी ढोल पथकाच्या तालावर जय पवारांनी ठेका धरला. अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन, थाटामाटात बाप्पाला निरोप. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन, अलका टॉकीज चौकात गणपती दाखल झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजराने आसमंत दुमदुमला, मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप. पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचंही विसर्जन, सूर्यरथातून गणपती बाप्पाची मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप, विसर्जनावेळी भाविकांची गर्दी. पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं विसर्जन, पुण्यात लाडक्या बाप्पाला भाविकांकडून निरोप. कोल्हापूर नागपुरात विसर्जनावेळी नियमांचा भंग, बंदी झुगारून विसर्जन मिरवणुकीत लेझर शो. भिवंडीत विसर्जन मिरवणुकीला अवतार चित्रपटाची प्रतिकृती आणि कर्नाटकातील पारंपरिक टायगर नृत्य आकर्षण, गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप. सोलापुरात गणरायाला भक्तिभावानं निरोप देण्यात आला, यावेळी गणरायाला निरोप देताना चिमुकल्या भक्ताचे डोळे पाणावले. रडायचं नाही.
परभणीत डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू तर 3 जण अस्वस्थ, तिघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जळगाव जामोदमध्ये तणाव, विसर्जन मिरवणूक दरम्यान अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं दगडफेकीचा प्रकार, काही गणेश भक्त जखमी, सोभारा सायली वेस परिसरातील घटना. विसर्जनाच्या दिवशी बारामतीतून 4 टन निर्मल्यांचं संकलन, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम. सोलापूरच्या जामा मशीदमधून गणेशोत्सव मिरवणुकीवर पुष्पवृष्टी, मुस्लिम बांधवांनी 39 वर्षांपासूनची परंपरा जपली.